नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आषाढी एकादशी वारीनिमित्त दिघंची ते पंढरपूर आम्ही अशी सायकल वारीचं नियोजन केलेले आहे. तरीही संध्याकाळी 7 वाजता दिघंचीतून निघणार आहोत आम्ही, मी किरण आणि JK पिंटू. माझी तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तरी पाणी बॉटल, टॉवेल, एक्सटेन्शन पंप हे सर्व एकत्र घेऊन मी निघालो. माझी सायकल आणि मी बाहेर काढून आता प्रवासाचा पहिला टप्पा चालू झालेला आहे. मी आणि माझी सायकल अशा पद्धतीने, वातावरण खूप छान आहे आणि हा आमचा प्रवास इथून चालू झालेला आहे. स्टार्टिंग दिघंचीमध्ये शिरून किरणला घेतले. किरणला घेऊन मेन पेठेतून आम्ही निघालो. हे आमचे शॉप, नंतर ग्रामपंचायत, ह्या रूटने आम्ही JK पिंटूला घेण्यासाठी स्टँडवरती आलो. JK पिंटूची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात JK पिंटू हजर. आम्ही एकत्र तिघांनी एक मस्तपैकी सेल्फी घेऊन पुढच्या वाटेसाठी तयारी चालू दाखवली. तेवढ्यात आम्ही तिथून निघताच आमचा मित्र सागर मोरे हा भेटला आणि म्हटला चहा घेऊया. चहा पिऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला. पहिली भेट ही बाळूमामांची. बाळूमामांच्या मंदिरात आणि तिथून आम्ही निघालो. तिथून महुदात पोचल्यानंतर हा सुखकर प्रवास पुन्हा एकदा सेल्फीचा प्रयत्न केला. जेवण करण्याची वेळ झाल्यामुळे आम्ही शोध करू लागलो की जेवायला कुठं बसायचं. तेवढ्यात एक मस्तपैकी असा नवीन झालेला पंप आम्हाला दिसला. आम्ही लगेच आत शिरलो. पाण्याची सोय, खाण्याची सोय, मस्त नियोजन तिथं झाले. या जेवायला करेक्ट 1.5 तासात आम्ही गाव कुठलं तिसंगीच्या पुढं इथं पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी सोनक्याच्या अलीकडे, सोनक्या इथनं एक 2 किलोमीटर राहते. तिथं आम्ही जेवायला थांबलेलो आहे. करेक्ट घरातून आम्ही 7:30 म्हणजे किती 1.5 तासात आपण त्या ठिकाणी सोनक्यापर्यंत आलोय. आता जेवण करू आणि पुढच्या वाटेला लागू. दम निघणं म्हणून खातोय. हा बोलतोय. भूक लागली. भूक लागली. ठीक आहे, या जेवायला. जेवण झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू झाला. तिथून 8 ते 10 किलोमीटर फक्त पंढरपूर राहत आहे. तिथून निघालो. रात्रीची वेळ आणि फुल एन्जॉय, फुल आनंद बघत बघत कुर्टीतील महादेव मंदिरापर्यंत पोचलो. तिथून फक्त काहीच अंतरावर पंढरपूर. हे श्रीयश पॅलेस, पंढरपुरात पोचलो. पंढरपूरमध्ये आत शिरताच भव्य रोषणाई वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केलेली होती. इतकं मस्त आणि क्वालिटी वातावरण होतं की हे शब्दात सांगता येत नाही. मस्त आनंद झाला. तिघांचा एन्जॉय विथ पंढरपूरची वारी, हे सगळंच एकाच प्रवासात घडलं. आणि परत सायकल आम्ही लावल्या आणि पायी चालत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलो. हे श्रीकृष्णाचं मंदिर. जसजसं पुढं चालत जाईल तसतशी गर्दीचं प्रमाण जास्त वाढत होतं. पहिल्यांदा आम्ही चंद्रभागेचं स्नान करायचं ठरलं. आम्ही चंद्रभागेकडं चालत निघालो. ही पहा, एवढी मोठी गर्दी, एवढी गर्दी होती. येणारे भाविक तेवढेच आणि
आंघोळ करून जाणारे भाविक तेवढेच. प्रश्न असा पडला होता की आता जागा कुठं भेटायची स्नानासाठी. तरी पण आम्हाला पुंडलिकाच्या साईडला एक छानसं असं स्नान करायला आम्हाला मिळालं. आम्ही तिघांनी पण फुल आनंद घेतला, मस्तपैकी स्नान केलं आणि पांडुरंगाच्या भेटीला निघालो. हे पुंडलिकाच्या मंदिरापाशी भजन कीर्तन चालू होते. नंतर आम्ही तिथून नदीपात्रातून पांडुरंगाच्या भेटीला निघालो. हरिनामाच्या गजरात पंढरपूर दुमदुमले होते. फक्त कळसाचं दर्शन म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन. त्या एवढ्या गर्दीत पण पिंटूची घाई, आपला फोटो काढा. तरी पण आम्हाला एक छान मस्त फोटो हा निघालाच आमच्या तिघांचा. बोला दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो. हा एवढा मस्त सुखद प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे. वारकऱ्यांची दिंडी चालू आहे. ती आता नदीपात्रात जाणार, स्नान करणार आणि नंतर पांडुरंगाच्या भेटीला येणार. आणि आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, आता विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. एक नंबर दर्शन होऊन चंद्रभागेचं स्नान करून आता माघारी वापस चाललेलो आहे तिघांचीला. वारी पूर्ण झाली आणि छोटासा प्रवास इथेच थांबला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.